उदयनराजे यांच्या वक्तव्याची शिवेंद्रराजेंसारखा मांजा होता म्हणून माझा पतंग टिकला असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं। शिवेंद्रराजे नसते तर अवघड होतं असं उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे। सुरुची बंगल्यावरती जाऊन त्यांनी शिवेंद्रराजे यांचे आभार मानलेले आहेत। अनेक राजकीय विश्लेषकांनी माझ्याबद्दल पतंग उडवले होते, माझा पतंग कटणार असं ते म्हणत होते, पण शिवेंद्रराजेंसारखा मांजा होता म्हणूनच माझा पतंग टिकला असं उदयनराजे यांनी म्हटलं। बरेचसे जे काय त्याला म्हणतात विश्लेषण करणारे लोक असतात, राजकीय विश्लेषण करणारे, त्यांनी तर ते आपण पतंग उडवताना नाही का कट झालं म्हणून ते माझं त्याच्यातच कट त्याच्यातच पकडलं होतं। म्हणलं आता बघू, म्हणलं आपला मांजा आहे का, पण पतंग जरी मी असलो मांजा मात्र चांगला होता। त्यामुळे ते सगळं कट आणि हे विनम्रपणे सांगतो। अर्थात निकालानंतरची ही उदयनराजे यांची प्रतिक्रिया आहे आणि शिवेंद्रराजे यांची त्यांनी भेट घेतलेली आणि हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। याविषयी अधिक बोलूया। साई सावंत आपले प्रतिनिधी साताऱ्यावरून आपल्यासोबत आहेत। साई, उदयनराजे निकालानंतर हे बोलतायत आणि त्यांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेतलेली आहे। नक्कीच गुरुप्रसाद, उदयनराजे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच सुरुची बंगल्यावर शिवेंद्रराजेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी। संपूर्ण राजकीय घडामोड पाहता संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यामध्ये सर्वाधिक मतांचं लीड हे शिवेंद्रराजेंनी सातारा जावली मतदारसंघातून दिलेलं आहे। त्यामुळेच मी टिकलो, नाहीतर मला ही निवडणूक अवघड गेली असती असं देखील आता उदयनराजेंनी बोलून दाखवलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी शिवेंद्रराजेंसारखा मांजा होता म्हणून माझा पतंग टिकला, नाहीतर ही निवडणूक खूप अवघड होती असं देखील आता खुमासदार भाषेत उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवलेलं आहे। अर्थात उदयनराजे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हे विधान केलेलं आहे। धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।